संगमनेर शहरातील यंग नॅशनल ग्राउंड परिसर सध्या पूर्णपणे अर्धवट अवस्थेत होऊन असून त्याचा फटका स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे। या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी विकासकामांना सुरुवात झाली होती, मात्र ती कामं आजही अर्धवट स्थितीत थांबली आहेत। यामुळे मैदानावर पावसाचे पाणी साचले असून डास, दुर्गंधी आणि रोगराईने नागरिक त्रस्त झाले आहेत। विशेषतः लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे आणि कामे पूर्ण करून मैदानाची सफाई करावी अशी जोरदार विनंती केली आहे। डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद। मित्रांनो, आपण बघत आहे मागे आपले यंग नॅशनल ग्राउंडची व्यवस्था कशी झालेली आहे। माझी फक्त सीओ साहेबांना एवढीच विनंती आहे का ही लवकरात लवकर सीओ साहेब या ज्या मुरुम टाकलेलं आहे ते काम लई फास्ट चालू होता, पण काय कारणमुळे ते बंद झालं। फक्त तुमच्या एवढीच विनंती आहे का हे फक्त मुरुम इथून उचलून कुठंतरी एक ठिकाणी लावून टाका, तर आमचे पोरं सोरं इथं रोज सकाळी संध्याकाळी जे खेळतात ते चालू होऊन जाईल। जय हिंद, जय भारत। बोलो तौसीफ भाई, बोलो आप कितना पानी गोला हो रहा, बोलो इधर जो बोर्ड यंग नॅशनल ग्राउंड संगमनेर जोरे नाका हा इथं यंग नॅशनल ग्राउंड बांधकामचा ओपनिंग अत्यंत जोराने झाला, पण त्याच्यानंतर काय कारणास्तव हा काम बंद करण्यात आला। याची जनतेला कोणतीच माहिती नाही का काम बंद करण्यात आला, याचं कारण काय। परिस्थिती अशी आहे, यंग नॅशनल ग्राउंडमध्ये आता मुरुम आणून टाकलेलं आहे। इथं आपण बघत आहे परिस्थिती अशी का लहान मुलांना खेळता येत नाही, अर्धवट मुरुम टाकलेलं आहे। नगरपालिकेला विनंती का मुरुम उचलून घेऊन जावे किंवा परत जास्त मुरुम टाकून द्यावे, जेणेकरून लहान मुलांना खेळता येईल। तिथं जे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे ते सर्व उचलून घेण्यात यावे आणि साफसफाई करण्यात यावी ही विनंती, आणि या यंग नॅशनल ग्राउंडला कामाला गती मिळावी ही जनतेकडून अपेक्षा आहे। लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे ही जनतेची अपेक्षा आहे। एवढं मी बोलून थांबतो। यंग नैशनल ग्राउंड खंडेलवाल महाराज ने हमारे मुसलमान भाइयों को दिए थे खेलने के लिए। अब हमारे तो ये समझ में नहीं आ रहा कि ग्राउंड बच्चे को खेलने के लिए रहता है, लेकिन यहाँ तो ग्राउंड ऐसा बना है कि बच्चे के हाथ पाँव टूटेंगे। ये देखो ग्राउंड की कंडीशन, ऐसी कंडीशन है कि ग्राउंड ऐसा बना है कि हमारे बच्चे के हाथ पाँव टूटना और दवाखाने में एडमिट होना, और इनके पास में जाना भाई कि हमारा बच्चा दवाखाने में एडमिट है, कुछ मदद करो। मतलब ये लोगों की ऐसी कंडीशन है। मैं बाड़ा साहब थोरात और सत्यजीत कामे का मुसलमान समाज की तरफ से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि लोगों ने यहाँ का STP कैंसिल करे, नया ग्राउंड बनाए। मेरे सत्यजीत कामे से और बाड़ा साहब थोरात से बहुत बहुत गुजारिश है कि यहाँ की जो दीवार को तोड़ के ये ग्राउंड को और बड़ा करना, हमारे मुसलमान भाइयों के बच्चे की खेलने के लिए उनका भविष्य बना, ऐसा एक काम करना था। इसके लिए मैं मुसलमान समाज की तरफ से बाड़ा साहब और सत्यजीत कामे का बहुत बहुत आभारी रहूँगा। इतना बोलकर मेरे दोस्त सब तक खलास करता हूँ। संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आणि ऐतिहासिक असं यंग नॅशनल ग्राउंड, परंतु पावसाळा चालू झाला आणि या ठिकाणी इतकं घाण पाणी जमा होऊ राहिलं, याच्यापासून फायदा न होता पण या ठिकाणच्या परिसरातील लोकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे। बरेचसे कुटुंब या ठिकाणच्या पाणी जमल्यामुळे आणि अशुद्ध वातावरण झाल्यामुळं आसपासच्या लोकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे। तरी प्रशासनाने, नगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष घालून त्वरितपणे या ठिकाणी काहीतरी उपाययोजना केले पाहिजे, अन्यथा या ठिकाणी ह्या भागातील नागरिक फार मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करतील आणि ह्या जन आंदोलनामध्ये काही जर बरं वाईट झालं तर याची सर्व जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर असेल। मेरे भाइयों, यहाँ पे जो यंग नेशनल ग्राउंड का जो मुद्दा है, यहाँ पे बच्चे खेलने के लिए ये उद्घाटन हुआ था और बार बार विनती करने के बाद में ये प्रोजेक्ट हमारे हाथ में आया था कि ग्राउंड बनने के बाद में यहाँ पे लोगों को, बच्चे को एक स्टेमिना मिलेगा, खेलने के लिए जगह मिलेगी। लेकिन यहाँ पे कंडीशन ऐसी है, जैसे उनका भाई ने बोले, सभी भाई ने, मजीद भाई ने बोले, मुझे भाई बोले, अफसर भाई ने बोले, यहाँ पे कंडीशन ऐसी है कि उल्टे बच्चे की यहाँ नुकसान हो सकती है, गिरने पड़ने लगने में। जैसा गज ऊपर आए हुए याद हुए काम छोटे भाई, ये काम क्या कारण से रुका है इससे हमको कुछ मतलब नहीं, लेकिन हमारा ये अधूरा जो मुरुम डाले हुआ है, एक तो ये उठा के फेंक देना, उसको बॉर्डर कर देना इसको, नहीं तो इसको वापस डाल के एकदम प्लेन करना।
यहाँ पे देखो तुम कैमरा घुमाओ, पूरा यहाँ से वहाँ से पूरा अभी साफ सफाई अभी तक कोई ध्यान नहीं दे रहा। बारिश पानी के दिन है, झाड़ भी कट करने गए, लाइट की भी यहाँ जो वायरा वीरा नीचे लटके हुए, यहाँ धोखादायक काम है। यंग नेशनल के अंदर हमारी सीओ साहब से, सत्यजीत तांबे साहब से यही विनती है कि काम जो बंद है उसको गति देके ये काम को शुरू करें। इतना बल्कि तो मैं शब्द खत्म करता हूँ।